अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 100% टॅरिफ लादला आहे. या ट्रम्पचा हा धरसोडपणा काही जाणार नाही. मराठी साहित्यामध्ये एक प्राध्यापक विसर भोळे होते. हे अमेरिकेचे ट्रम्प रागीट डोळे आहेत. कोणत्या प्रश्नावर त्यांना राग अतिरेक येईल किंवा रागाचा अतिरेक होईल हे आपल्याला समजतच नाही. इराणचे युद्ध सुरू असताना अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्याचा परवाना आपल्याला दिला होता. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राला असा परवाना देणारा हा एकमात्र अमेरिकेचा अध्यक्ष आहे. जरा 1971 सालामध्ये जाऊया. तेव्हा अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन होते. त्यांनी त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिराजी यांच्यावर डोळे वटारले होते. इंदिराजींनी त्याची किंचितही तमा बाळगली नव्हती. तेव्हा निक्सन असे म्हणाले होते की तुम्ही जर पाकिस्तानवर आक्रमण कराल तर खबरदार, अमेरिकेचे 7वे आरमार तुमच्यावर चालून येईल. इंदिराजींनी तत्काळ तोडीस तोड असलेल्या सोव्हिएत संघाबरोबर संधान साधून अमेरिकेच्या 7व्या आरमाराला प्रत्युत्तर देण्याची तयारी करून टाकली होती. समुद्रातील त्या हालचाली बघून निक्सन नरमले आणि भारताने बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती केली. मात्र आत्ताचे बांगलादेशचे सत्ताधारी या उपकाराला विसरलेले आहेत. तर आता ट्रम्प नावाचे हे भले गृहस्थ आपल्यावर दबाव टाकून धमक्या देत आहेत. तरी आपण त्याचे उत्तर का देत नाही, हा खरेच मोठा यक्ष प्रश्न आहे. रशिया स्वस्त दरात तेल देत होता. परकीय चलनाची बातच नव्हती आणि सर्व आता हाडेल हपी ट्रम्पला त्यांच्या अंकित राष्ट्रांकडून आपण कच्चे तेल विकत घ्यावे असे वाटते. एकतर आधीच तेल महाग आहे, त्यात वाहतुकीचा खर्च डोईजड. तरी आपण हे जोखड झुगारून देऊ शकत नाही हे स्पष्ट दिसत आहे. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे चीनने डोळे वटारल्याबरोबर ट्रम्प पटकन नरमले. आपणही तसे करून पाहण्यास काय हरकत आहे? आणि हो, मोदीजी असे नक्कीच करू शकतात. भारतासारख्या मोठ्या देशावर ट्रम्पला हम करे सो कायदा असे करायचे आहे ते दिसून येत आहे. त्यामुळेच आम्ही सांगू तिथून तेल घ्या, अमेरिकेच्या शेतमालाला भारतामध्ये प्रवेश द्या. त्यावर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना नोकरी नसेल तर त्यांनी अमेरिका सोडावी आणि जर अमेरिकेत प्रवेश करायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर अमेरिकेला दानधर्म करावा असे या लहरी ट्रम्प महाशयांचे म्हणणे आहे. मात्र भारताच्या स्वाभिमानाला तडा जाईल असे कोणतेही पाऊल पंतप्रधान मोदी उचलणार नाहीत असे भारतीयांना मनापासून वाटते. आता त्यांच्या आशा आकांक्षांप्रमाणे आपल्या देशाने अमेरिकेच्या आयातीवर तेवढीच टॅरिफ लावले पाहिजे आणि असे केले तरच भारताची शान राहील आणि जगात भारताची मान उंच राहील. देशाच्या स्वाभिमानाला जागरूक ठेवण्याशिवाय दुसरे कोणतेही मोठे काम नाही. एवढीच प्रेमाने यावेळी सांगावेसे वाटते. ट्रम्प सुधारतीलही, पण त्याआधी आपणच सुधारावे. हाच या ट्रम्प पुराणाचा कित्ता आहे.